दिवाळी म्हटलं तर फराळ तर आलाच, तर आज मी सुद्धा चकली भाजणी करणार आहे. तर त्याआधी म्हटलं सगळी साफसफाईसुद्धा करायची आहे. तर नवरात्रीत बऱ्यापैकी साफसफाई झाली आहे. तर आता फक्त थोडं किचन आवरायचं बाकी होतं. ट्रॉल्या वगैरे तर साफ करायच्या आहेत. पण म्हटलं आधी बरण्या वगैरे स्वच्छ करून घेऊ. सगळ्या डबे वगैरे सकाळीच घासून धुवून ठेवले होते आणि छान सुकल्यानंतर आता त्यामध्ये सगळे कडधान्य आणि डाळी भरून ठेवते. आणि जे जास्तीचं सामान आहे म्हणजे फराळाला जे आणले रवा, मैदा ते फक्त एका मोठ्या डब्यात भरून ठेवणार आहे. म्हणजे ते फराळ करताना पटकन असं सापडतं, कुठे शोधाशोध होत नाही. त्यामुळे मी एकाच डब्यामध्ये नंतर ते भरून ठेवणार आहे. तर आज चकली भाजणी करणार आहे, त्याचसोबत अनारसेची सुद्धा तयारी करणार आहे. अनारसे म्हटलं की 10 दिवस आधीच तयारी करावी लागते. तर आजच मी तांदूळसुद्धा भिजत घातलेत. म्हणजे 3-4 दिवस तांदूळ भिजले की त्यानंतर 5व्या दिवशी सुकवायला आणि मग ते पीठ वगैरे फर्मेट व्हायला वेळ जातो. तर ते तर करणारच आहे. त्याच्या आधी चकली भाजणी तयार करून घेते. इथे मी 1 किलोच्या मेजरमेंटने मी चकलीची भाजणी तयार करून घेते. अर्धा किलो तांदूळ घेतले, त्याचबरोबर 200 ग्रॅम चणा डाळ घेतली. ते फुटाण्याची डाळसुद्धा वापरतात. मी चणा डाळ वापरली आहे. त्याचबरोबर मूग डाळ मी 100 ग्रॅम घेतली आणि उडीद डाळ 50 ग्रॅम असं मेजरमेंट करून छान सगळं सामान एका बाऊलमध्ये ठेवलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतल्या डाळी आणि तांदूळ आणि थोडा वेळ चाळणीवर नितळल्यानंतर मी अशा कापडावरती सुकत घातल्या. 2 तासासाठी फॅनखाली मी ह्याला सुकवायला ठेवलं आहे. तर हे बघा, हे अनारसेसाठी 1 किलो मी तांदूळ भिजत घातलेले आहेत. आणि दुपार झाली आहे, छान जेवण करून घेते. आज काजूची भाजी आहे, सोबत बोंबील आहेत, भाकरी आहे, भातसुद्धा आहे. तर जेवण झालं आहे. त्यानंतर तांदूळसुद्धा सुकलेले आहेत. तर एक-एक करून असं छान असं भाजून घेते, भाजणी तयार करून घेते. तर सगळ्या डाळीसुद्धा छान सुकलेल्या आहेत. थोडाफार दमट असतं, त्यामुळे ते छान असं भाजून घ्यायचं आहे. पूर्णपणे खरपूस असं नाही, पण थोडाफार लालसर रंग येईपर्यंत, गुलाबी रंग येईपर्यंत असं भाजून घेते. तर डाळी भाजून घेतल्यात. इथे मी साबुदाणा पण घेतले, पोहे घेतलेत, धणे आणि जिरे असं सगळं मेजरमेंट करून 1 किलोची भाजणी मी तयार करून घेते. आणि इथे किचनमध्ये काम करत असले की उर्वीची लुडबुड ही झालीच पाहिजे. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ती लुडबुड करायला असतेच. तर इथे ती पोहे खाते, भाजके पोहे. पोहे भाजून घेतले, ते तिला आवडलेत, क्रंची लागतात. त्यामुळे ती ते खात बसली आणि मध्ये-मध्ये तांदूळसुद्धा खाते. तर हे सगळं झाल्यानंतर मार्केटमध्ये थोडी खरेदी करायला गेली आहे. थोडीफार खरेदी केल्यानंतर पेटपूजा तर झालीच पाहिजे. तर चलो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.